कॉर्नचे डोसे बनवणार आहे मी आज. त्याच्यासाठी मी स्वीट कॉर्न हे स्वच्छ धुवून निथळून घेतलेले आहेत. 2 वाटी मी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत. तर आपल्याला हे आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी घेतलेले आहे 5 ते 6 मी हिरवी मिरची घेतलेली आहे. मिरची आपल्याला कट करून टाकायची आहे वाटताना. मिरची कट करताना मी हाताने करत आहे. तुमच्या हाताला तिखट लागू देत नसेल तर तुम्ही सुरीने कट करून टाकू शकता. मला सवय असल्यामुळे मी हाताने कट करत आहे, तर तुम्ही सुरीने कट करून टाका. चला तर आपण आता हे मिक्सरवर सुरुवातीला आपल्याला स्वीट कॉर्न वाटायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे. अगदी सुरुवातीलाच आपल्याला बारीक करायचं नाही आहे. स्वीट कॉर्न आपले वाटून झालेले आहेत, अगदी दरदर आहे. आपल्याला आता याच्यात लसणाची पेस्ट टाकलेली आहे मी, एक अर्धा चमचा. अर्धा चमचा मी अद्रक टाकलेला आहे, अद्रकची पेस्ट टाकलेली आहे. एक चमचा कोथिंबीरचं मीठ टाकलेलं आहे. माझ्याकडे फ्रेश कोथिंबीर नसल्यामुळं मी कोथिंबीरीचं करून ठेवलेलं मीठ टाकत आहे. तुमच्याकडे फ्रेश कोथिंबीर असली तर तुम्ही टाकू शकता. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. धनेपूड टाकणार आहे मी 1 चमचा. पाव चमचा जिरे टाकणार आहे. अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला रवा टाकणार आहे. मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. आपल्याला गरजेनुसार टाकायचा आहे. पूर्ण रवा मी टाकलेला नाही, 1 चमचाभर रवा ठेवलेला आहे. अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत मी. अर्धी वाटी पोहे आपल्याला ओलवून टाकायचे आहेत. त्याच्यासाठी मी अर्धी वाटी पोहे भिजवून घेतलेले ते पोहे आपल्याला टाकायचे आहेत. हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून मिक्सरवर बारीक असं फाईन फिरवून घ्यायचं आहे. मिश्रण आपलं छान असं बारीक फाईन वाटून झालेलं आहे. छान असं डोश्याचं बॅटर आपण आपल्याला पाहिजे तसं आपण वाटून घेतलेलं आहे. चला तर आपण आता हे काढून घेऊया. मिश्रणात वाटताना अगदी मी पाव वाटी पाणी टाकलेलं आहे. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. पण हे मिश्रण जास्त पातळ करायचं नाही. अगदी थोडंसं पाणी आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण हे पूर्ण भांडं हे मिसळून आपल्याला स्वच्छ करून ते मिश्रणात ओतायचं आहे. पहिलं पाव वाटी आणि आत्ता पाव वाटी असं मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. अगदी छान असं आपल्याला डोश्यासाठी पीठ हे आपलं थोडं इडलीच्या पिठापेक्षा पातळ करून घेतलेलं आहे आपण.
बॅटर आपण चांगलं फेटून घ्यायचं आहे. त्याच्यात आपण टाकायचं आहे 2 चमचे राईस आटा टाकायचा आहे. अगदी 2 चमचे मी आटा टाकलेला आहे. तुमच्याकडे राईस आटा नसेल तर तुम्ही गव्हाचा आटाही टाकला तरी चालतो. गव्हाच्या आट्यापासूनही होतात, पण गव्हाच्या आट्यापेक्षा तांदळाच्या आट्यामुळे थोडे कडक होतात आणि खुसखुशीत होतात. त्याच्यासाठी आपल्याला तांदळाचाच शक्यतो आटा हा वापरायचा आहे. आपण आता हे मिश्रण पिठलं आणि ओलसर असतात, त्याच्यासाठी आपल्याला मिश्रण हे जास्त आपल्याला पातळ करायचं नाही. आपल्या अगदी इडलीच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ पीठ हे ठेवायचं आहे. चला तर आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे. पण आपले डोसे हे बनवायला तयार घेऊन आपण गॅसवर तवा ठेवून गरम करून घेणार आहोत. तवा गरम झाला की आपल्याला अगदी थोडंसं तेल आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. जास्त तेलाचा वापर आपण करणार नाही आहोत. पॅन आपला छान गरम झालेला आहे. आपल्याला कडकडीत करून त्याच्यानंतर आपल्याला गॅस हा कमी करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण डोसा हा सोडून घेणार आहोत. छान असा डोसा पाहिजे तितका आपण पातळ बनवू शकतो. पाहू शकता तुम्ही. अगदी छान असा आपला डोसा हा पसरून झालेला आहे. वरतून आपल्याला अगदी गरजेप्रमाणे तेल टाकायचं आहे. जास्त तेलाचा वापर करायचा नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करा, जास्त टाकायची गरज नाही. छान उलटतो हा डोसा. डोसे करताना आपल्याला गॅसची काही गडबड करायची नाही. मोठ्या गॅसवर डोसे आपल्याला करायचे नाहीत. अगदी तवा गरम झाल्यानंतर डोसा सोडल्यानंतर आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आहे. मंद आचेवर आपल्याला छान असा डोसा आपला भाजायचा आहे. स्वीटपणे ओलसर असल्यामुळं तांदळाच्या डोश्याप्रमाणे हे थोडे नाजूक होतात डोसे. त्याच्यासाठी आपल्याला कमी आचेवरच हे भाजायचे असतात. छान होतात हे डोसे, अगदी असे लुसलुशीत. डोश्याला आपल्याला छान जाळी पडलेली आहे. डोश्याच्या पिठात मी आंबट काही टाकलेलं नाही. दही अथवा लिंबाचा वापर केलेला नाही. इनो आणि सोडा पण वापरलेला नाही. ह्या डोश्याला इनो अथवा सोडा वापरायचा नाहीये. छान अशी जाळी पडते या डोश्याला आणि चवीला पण छान हा डोसा बनतो. सोडा नसल्यामुळे हे अगदी चवदार डोसे बनतात. अगदी छान असा न तुटता उलटलेला आहे. दोन्ही बाजूनी डोसा नाही भाजला तरी चालतो. मला दोन्ही बाजूनी डोसा भाजलेला आवडतो म्हणून मी दोन्ही बाजूनी भाजते. पण डोसा उलट पालट केल्यानंतर आपल्याला गॅस थोडा मोठा करून हा भाजायचा आहे. पाहू शकता तुम्ही.
किती छान असा डोसा आपला तयार झालेला आहे. अगदी तेल न टाकताही तुम्हाला मी डोसा करून दाखवते. अगदी सुरुवातीलाही आणि नंतरही आपल्याला तेल लावायचं नाही, असा पण डोसा हा छान होतो. तुम्हाला जास्त तेलकट आवडत नसेल आणि काही पथ्य वगैरे असेल तर तुम्ही अगदी बिना तेलाचा एक थेंबही तेल न टाकता तुम्ही डोसे बनवू शकता. छान होतात ते डोसे. तेल न टाकता जर डोसा तुम्ही करत असाल तर गॅस हा तुमचा मंद ठेवायचा आहे. गॅसची आच मोठी करायची नाही. अगदी तेल अजिबात आपण वापरलेलं नाही आहे डोस्याला. थोडा सावकाश असा उलटपलटी केला की हा डोसा छान असा उलटला जातो. आपण तेलाचाही वापर करायचा नाही आणि झाकणही मारायची गरज नाही. छान वाफला जातो दोन्ही बाजूनी हा डोसा. तुम्हाला तेल खायचं नसेल तर तुम्ही याला बटर लावूनही हा डोसा बनवू शकता. बिना तेलाचा डोसा आपला पाहू शकता तुम्ही. छान पलटी करता आलेला आहे आपल्याला. अगदी कमी साहित्यात आणि चवदार असा हा पदार्थ बनतो. तेल न वापरता तुम्हाला मी आणखीन एक डोसा करून दाखवते. तवा आपण सुरुवातीला कडकडीत गरम करून घेतलेला आहे. गॅस कमी केलेला आहे. एकही थेंब तेलाचा आपण वापर करायचा नाही. सुरुवातीला आपण तेल टाकलेलं नाही आणि वरतूनही आपल्याला तेल लावायचं नाही. छान होतो हा पण डोसा. अगदी मंद आचेवर आपल्याला हा डोसा परतायचा आहे. तेलाचा वापर करायचा नाही आणि झाकण पण मारणार नाही आता. पण स्वीटकॉर्नच्या डोस्यासाठी तुम्ही तेलाच्या ऐवजी बटरही वापरू शकता. छान होतात ते पण डोसे. अगदी कमी वेळात कमी साहित्यात अगदी हेल्दी डोसे बनतात हे. स्वीटकॉर्नच्या डोस्यासाठी मी कुठल्याही डाळीचा वापर अथवा डाळीच्या पिठाचा वापर केलेला नाही. पाहू शकता तुम्ही किती छान असा जाळीदार डोसा आपला उलटलेला आहे. मी सांगितलेल्या प्रमाणाप्रमाणे आणि दाखवलेल्या साहित्यात कुठलेही मसाले जास्त न वापरता छान बनतो हा डोसा. झटपट नाश्त्यासाठी आपल्याला मी डोसे करताना तिखटाचं प्रमाणही टाकलेलं आहे.
त्याच्यासाठी हे डोशाला चटणी करण्याची गरज नाही. तुम्ही दह्यासोबत अथवा लोणच्यासोबत हे डोसे खाऊ शकता. चला तर आपला डोसा कसा झाला आहे ते आपण टेस्ट करूया.